गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे हवेत गारवा, नागरिकांना दिलासा. कापणीला आलेल्या धान पिकाचा आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. लातूरमध्ये सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण. नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या 46 पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान. हिंगोली शहरातील कयाधू नदीच्या स्वच्छता मोहिमेचं पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन. नदीमधील सर्व कचरा बाहेर काढून नदी लवकर स्वच्छ करा. पालकमंत्री झिरवाळ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बायोस्कोप धुळखात पडून लोकांना महाराष्ट्राची संस्कृती दिसावी यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बसवलेला बायोस्कोप बंद. 3 वर्षांमध्ये एकही डॉक्युमेंटरी दाखवली नसल्याचा नागरिकांचा. भंडाऱ्याच्या साकोलीजवळ भरधाव एसटीचं चाक निखळल्यानं अपघात. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 23 प्रवासी थोडक्यात बचावले. एसटी महामंडळाच्या देखभालीच्या कामावर सवाल उपस्थित. पनवेलमध्ये मेंदू मृत पत्नीचं अवयवदान. 3 रुग्णांना मिळालं जीवदान. 49 वर्षीय सायली वेतकर यांना होता मेंदूचा संसर्ग. तर उपचारादरम्यान मेंदू मृत घोषित झाल्यावर पती संदेश वेतकर यांनी घेतला अवयवदानाचा निर्णय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या मालेगावात चोरट्यांचा धुमाकूळ. शिवशक्ती ज्वेलर्स बंद, चोरट्यांनी लांबवली दागिन्यांची बॅग. दुकानाचे मालक साफसफाई करत असताना घटना घडल्याची माहिती. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 15 जूनपासून व्यावसायिक विमानसेवा सुरू होणार. पहिलं व्यावसायिक उड्डाण इंडिगो कंपनीद्वारे चालवलं जाणार असल्याची माहिती. 17 विमानांची उड्डाणं सुरुवातीला सुरू करण्याचा विमान कंपन्यांचा प्रस्ताव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.